सर्व गोरगरीब जनतेचा विकास केला व सर्व रोड रस्ते सुरळीत कामे त्यांनी पार पाडली। शिक्षणासाठी देखील बाळासाहेब थोरात यांनी भरपूर मदत केली। ते ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस त्यांनी सर्व कॉलेज शाळा इतर ठिकाणी जाऊन भेट दिल्या व तेथील सुसुविधा बघितल्या व त्यांचा विकास केला। ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे काही विकास कामे असतील व इतर गोष्टींचा देखील त्यांनी विचार करून कामे केलेली आहे। आणि यानंतर सुद्धा आता ते जर निवडून आले असते तर त्यांनी कोणती कोणती कामं केली असती, तुला काय वाटतं? ते निवडून आले असते तर त्यांनी रस्ते व कारखान्याची काही कामे असतील व गोरगरीब शेतकरी यांचे काही कामे असतील हे देखील त्यांनी बघितले असते व सर्व सुरळीत त्यांनी करण्याचा प्रयत्न केला असता तालुक्यासाठी। पण मग या सरकारकडून आता तुम्हाला काय अपेक्षा आहेत? नवीन त्यांनी काय करावं? काय नाही भाऊ, काँग्रेस सरकार यायला पाहिजे, काही नाही अपेक्षा। म्हणजे आताची जी सरकार आहे ती व्यवस्थित काम नाही करत असं बोलायचं? शेतकऱ्यांची अजिबात लायकी सरकार नाही, फार लायकीचं नाही ते आता पुढच्या वेळेस त्यांना कळण काय म्हणते। मग संगमनेर तालुक्याचा आपण विचार केला तर मागच्या 40 वर्षाचा आणि आत्ताच्या 5 वर्षांमध्ये काय फरक दिसतो तुम्हाला? अहो 40 वर्ष सगळे विकासातच गेले, सगळं आता यांचं सगळं फुफुटा होता, आता येतं सगळे डांबरीकरण झालं सर। ते काही एका दिवसात नाही नव्हत, काही झालं तरी ते निळवंड धरण झालं। 40 वर्ष गेले खरे, पण मग ते केवढं काम आहे? काही ते काही वर्षातून 2 महिन्यात होणार काम आहे का? आता धरण झालंय, सगळं झालंय ना, आता हे निघाले पाणी वाटायला, आम्ही जलनायक म्हणायला, असं झालंय हो काय हो। तर आपल्याकडे जेव्हा बाळासाहेबचं हे होतं तेव्हा जी परिस्थिती होती आत्ताच्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक झालेला आहे। जेव्हा बाळासाहेब थोरात होते तेव्हा परिस्थिती एकदम चांगली आणि एकदम व्यवस्थित होती। आत्ताच्या मानाने त्या मानाने थोडंसं वातावरण बिघडल्यासारखं वाटतंय। बाळासाहेब थोरातांच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल काय बोलाल तुम्ही? ते आता आमचं वय तेवढं नाही ना, आता मला जेवढं आठवतं म्हणजे जेवढं आम्हाला अनुभवलं आहे तेवढं सांगितलं मी तुम्हाला, बाकी काही नाही। एक नेते म्हणून त्यांच्याकडे कोणत्या नेते म्हणजे एक नंबर नेता आहे संगमनेरच्या हिशोबाने। आणि एक सामान्य माणूस आपण त्यांच्यापर्यंत पोहोचला तर आपली कामं होतात? नाही, होत होते ना पहिल्या काळात, जेव्हा आता समजा आमचं जे वय होतं लहान, आम्ही कॉलेजच्या बिलेजच्या हिशोबात होतो तेव्हा आमचे कामं होत होते। नमस्कार। संगमनेर शहराविषयी जी काही माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल, या अगोदर बाळासाहेब थोरात यांनी जे काय जो 40 वर्षाचा कार्यकाळ साधला त्याच्यामध्ये खरोखर संगमनेरची परिस्थिती खूप चांगली आणि चांगली सुधारणा झाली। आणि संगमनेरला जेवढं सुसंस्कृत राजकारण आहे, हा संगमनेरचा विकास तूप खाल्या रूप येत नाही, तूप खाल्या रूप येत नाही अशी गंमत आहे। संगमनेरचा कोणताही भाग असो की प्रत्येक ठिकाणी बाळासाहेब थोरात हे असे एकमेव व्यक्ती आहे का जिथं त्यांचं आदरण नाव घेतलं जातं। म्हणजे संगमनेरमध्ये नाही, तुम्ही पार महाराष्ट्र सोडा किंवा अदर राज्य सोडा, दिल्लीपर्यंत आहे ठीक आहे असो, पण एक आहे की आत्तापर्यंत ज्यांनी जे केलं बाळासाहेब थोरात यांनी की त्यांच्यासारखं काम आत्ता मला वाटत नाही पुढं कोणी करेल म्हणून।